हिंसा केल्याशिवाय किंवा अशा गोष्टी घडल्याशिवाय सरकारला जाग येत नाही. आता ती जुन्या जमान्यातली परिस्थिती राहिली नाही की तुम्ही गांधीवादी म्हणून काहीतरी उपोषण करावं आणि त्यातून सरकार झुकणार आहे. काय वाटलं तुम्हाला की त्यापासून तुम्ही दुरावा करून घेतला? समजलं नाही. मी त्याच दिवशी कारण सांगितलं, तुम्हाला करायचं करा, मी तुमच्याबरोबर येणार नाही. आपण जी आंदोलनं केलीत सगळी ही कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी केली किंवा कायदे चांगले बनवण्यासाठी केली, लोकांच्या कामाची. पण ज्यावेळेस आपलेच सोबती केजरीवाल असू द्या किंवा किरण बेदी असू द्या, हे स्वतः सरकारमध्ये जाण्याच्या भूमिकेत आले राजकारणात, आणि जे सांसद असतात हेच कायदे बनवण्याचं काम करतात. ते कायदे बनवण्याच्या भूमिकेत गेल्यावर तुम्ही त्यांच्यापासून का तुम्हाला दुरावा घ्यावा असं वाटला? तुम्ही सगळी जी आंदोलन केली ही काँग्रेस सरकारमध्ये केली होती बऱ्यापैकी, आणि त्यानंतर आता बीजेपीचं सरकार आलेलं आहे. तुम्ही काँग्रेस सरकारमध्ये जी आंदोलन केली होती त्यामध्ये ती आंदोलनं तुमची सक्सेसफुल झाली. माहितीचा अधिकार, लोकपाल, लोकायुक्त या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर बीजेपीची सरकार आल्यावरती बरेच कायदे किंवा आरटीआय संदर्भात, माहितीच्या अधिकारासंदर्भात सुद्धा बरेच कायदे कमकुवत करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून बरेच वेळा केले गेले आहेत, ज्याचा विरोध तुम्ही सुद्धा बरेच वेळा केले गेलेला आहे. तर काँग्रेस सरकार आणि बीजेपी सरकार या दोन सरकारांमधला तुमचा अनुभव काय? तुम्हाला काय फरक वाटतो? तुम्ही जी आंदोलन केली ही सगळी आंदोलनं जनकल्याणासाठी होती, लोकांच्या भल्यासाठी होती, लोकांना माहिती मिळावी प्रशासनातली, त्यांच्या गरजांची, त्यांच्या कामांची, त्याच्यासाठी होती. पण आताची जी सगळी राजकारणापोटी आंदोलन होत आहेत, या आंदोलनामध्ये आणि तुमच्या आंदोलनामधला फरक किंवा जी जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचायला पाहिजे ती या राजकीय दबावापोटी खरी माहिती कधीच पोहोचत नाही, आणि त्या कायद्यांना कुठंतरी कमकुवत केल्याचं काम झालंय किंवा होत आहे. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कोण काय करतो त्यापेक्षा आपण काय करायचं ते ठरवलं पाहिजे. आणि त्या घोटाळ्यांमध्ये सगळ्यात पहिलं जे मंत्रीपद गेलेलं आहे बबनजी घोलप यांचं, बबनजी घोलप यांचं ज्यावेळेस मंत्रीपद गेलं त्यावेळेस त्यांनी तुम्हाला एक रागापोटी जेलमध्ये टाकलं, त्यावर सुद्धा तुम्ही उपोषण केले. पण ज्यावेळेस एखादा मंत्री जेलमध्ये जातो त्याच्यावर कारवाई होते, तरी सुद्धा त्याच घरातल्या व्यक्तींना निवडणुकीसाठी तिकीटं दिली जातात, ती लोक सत्तेत बसवली जातात. त्यावेळेस काय वाटतं? खरं तर